कढीपत्ता खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते पाहूयात. कढीपत्ता हा केवळ फोडणीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त मानला जातो. तर त्याचे खालीलप्रमाणे फायदे पाहूयात. नंबर 1, पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होते. नंबर 2, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरू शकतो. त्या व्यक्तीने रोज सकाळी कढीपत्त्याच्या पाल्याचा ज्यूस करून प्यावा, म्हणजे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. नंबर 3, केसांसाठी फायदेशीर. केस गळणे कमी होण्यास व केस मजबूत राहण्यास मदत होते. कढीपत्त्याची पाने तेलामध्ये गरम तेलात कडकडून द्यावी. त्याच्यामध्ये ती पाने शिजवून घ्यावीत आणि ते तेल गाळून केसांसाठी वापरावे, म्हणजेच केस गळण्यास कमी होतील. नंबर 4, वजन नियंत्रणासाठी उपयुक्त. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. तर इथेही त्या कढीपत्त्याच्या पानांचा रस प्यावा, म्हणजे वजन नियंत्रणासाठी नक्कीच उपयोगी होईल. नंबर 5, डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले. त्या कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी अत्यंत लाभदायक आहे. नंबर 6, रोगप्रतिकारशक्ती वाढवते. कढीपत्त्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते. नंबर 7, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे कढीपत्त्याचे नक्कीच सेवन करावे. तुम्ही भाजीत फोडणीला देखील टाकलेला कढीपत्ता तुम्ही भाजीबरोबर भाजीबरोबर त्यातील कढीपत्ता काढून न टाकता तो चावून खावा. तसेच या कढीपत्त्याचे जर आपल्याला शुगर म्हणजेच मधुमेह, तसेच वजन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा आरोग्य आपलं निरोगी ठेवायचं असेल तर रोज सकाळी 5 ते 10 ताजी कढीपत्त्याची पाने चावून खाऊ शकता किंवा रस चटणीमध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे आपण कढीपत्त्याचे फायदे पाहिलेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.